मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि यातच मुंबई महानगरपालिकेचा सर्वात धक्कादायक सर्वे आता समोर येतोय। महाराष्ट्रात गेल्या 2 महिन्यापासून राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होणार याकडे सर्वांचं लक्ष असतानाच दोघांची युती झाली तर मुंबईत कसे असेल चित्र, कोणाला मिळणार किती जागा, याचा घेतलेला सविस्तर हा महत्त्वपूर्ण आढावा बघूया। मुंबई महानगरपालिकेत कोणाला मिळणार किती जागा, राज ठाकरे उद्धव ठाकरे युती 227 जागांचा घेतलेला संपूर्ण निवडणुकींचा सर्वे। मित्रांनो यामध्ये कोण मारणार बाजी, मुंबईकरांचा मूड आता सध्या आहे कोणाच्या बाजूने, मुंबईकर आपलं अतिशय मोलाचं मत कोणाच्या टाकणार पारड्यात, याचा घेतलेला हा कानोसा। त्यानंतर मनसे शिवसेना युतीचा कोणाला होणार फायदा, भाजप शिंदेंना की उद्धव ठाकरे राज ठाकरेंना, सविस्तर मनसे शिवसेना ठाकरे युती मुंबई जिंकणार असं सध्या प्राथमिक अंदाज मिळतोय। बघूया कोणाला आहेत किती जागा। पहिला पक्ष येतोय तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेमध्ये 4 ते 7 जागांवरती यश मिळतंय। साधारणतः 5 जागा शरद पवारांच्या येऊ शकतात। त्यानंतर काँग्रेसलाही चांगलं यश मिळू शकतंय जर युती झाली तर। 22 ते 27 जागांवरती काँग्रेस मुंबई महानगरपालिकेत मजल मारू शकते। त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी दादा यांना 5 ते 8 जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील मुंबईमध्ये मिळू शकतात, हा महत्त्वपूर्ण अंदाज। भाजपला जर आपण पाहिलं तर भाजपच्या मात्र जागा कमी होताना दिसतात। जर राज ठाकरे उद्धव ठाकरे युती झाली तर भाजपला 63 ते 67 जागा मिळतात, म्हणजे खूप कमी जागा भाजपला या ठिकाणी दाखवताना दिसत आहेत। त्यानंतर शिंदे सेनेला म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत 21 ते 25 जागांवरती यश मिळतंय, कारण की राज ठाकरेंची मतं उद्धव ठाकरेंच्या दिशेने गेल्यानंतर शिंदेनाही या ठिकाणी मोठा फटका बसताना आपण दिसत आहे। मनसेला मात्र या ठिकाणी मोठं यश मिळतंय, 28 ते 35 जागांवरती मनसेची बाजी। मुंबईत पहिल्यांदाच एवढं मोठं यश मुंबईत मिळतंय। उद्धव ठाकरेंना सोबत घेतल्यानंतर मनसेला मात्र चांगल्या जागा मिळताना या ठिकाणी दिसत आहे, त्यामुळे मनसेची खूप मोठी मजल दिसते। आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तर मोठं यश मिळतंय। मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना 81 ते 86 जागांवरती मुंबईत यश मिळू शकते। राज ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा युतीचा प्लॅन जर झाला, जर युती सक्सेस झाली तर उद्धव ठाकरेंना मात्र मुंबई महानगरपालिकेत निर्भय असं यश मिळताना दिसतंय। पहिल्यापेक्षा जास्त जागा उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेत मिळू शकतात, हा महत्त्वपूर्ण अंदाज सध्या आपल्यासमोर आला आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये युतीचा श्रीगणेश होणार का, आता याकडे सर्वांचं लक्ष आहे। उद्धव ठाकरे जर युती झाली तर उद्धव ठाकरेंना मनसेला दोघांनाही फायदा होईल, आणि जर युती नाही झाली तर मात्र या ठिकाणी महाविकासाकडे भाजपची सत्ता मुंबई महापालिकेवरती जाऊ शकते। मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा। धन्यवाद, जय हिंद।